स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये सांगणार आहोत. हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे येणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण महाराजांचे असेच रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक स्वामी भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे, सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामी माझ्या जीवनामध्ये कसे आले हे तुम्हाला मी सांगते. मला हा सांगायला खूप आनंद वाटत आहे की आज मी स्वामींचा अनुभव इथे सांगत आहे, कारण मला खूप सारे स्वामींनी आतापर्यंत अनुभव दिले आहे. सुरुवातीला स्वामी काय, स्वामींची सेवा काय, स्वामी कसे असतात हे काही एक माहीत नव्हतं. पण म्हणतात ना, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या संकट येतात, संकटाचा काळ येतो आणि आपल्याला कुणाचीच साथ नसते, जिथे आपण सर्व काही खचून जातो, त्यावेळेस महाराज आपल्या जीवनामध्ये येतात. आणि माझ्या बाबतीत देखील असंच झालं स्वामी भक्तांनो. मी खूप खचली होती, कारण माझे मिस्टर, माझं लग्न झालं तेव्हा पुणे येथे जॉबला होते, चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते. त्यांचं इंजिनिअरिंग हे कम्प्लीट झालेलं होतं आणि त्याचबरोबर ते MPSCचा अभ्यास देखील करत होते. आणि काही कारणास्तव माझ्या मिस्टरांची नोकरी गेली. त्यावेळेस मला एक मुलगी देखील झालेली होती. मुलगी छोटी होती, 7 ते 8 महिन्याची होती. आम्ही घरी कुणालाच काही सांगितलं नाही. माझे मिस्टर त्यावेळेस पेपर देखील देत होते आणि नोकरी गेली, त्यामुळे आर्थिक अडचण ही खूप आम्हाला भासू लागली. खूप साऱ्या समस्या आमच्या पुढे उत्पन्न होऊ लागल्या. माझं देखील MCOM झालेलं, मलाही जॉब नाही, कारण मुलीला बघायला लागत होतं. जेवढे काही सेव्हिंग केलेले पैसे होते त्यामध्येच आमचं सर्व काही चाललं होतं. आम्ही ठरवलं होतं घरी कुणालाच सांगायचं नाही. त्या दरम्यान काय झालं की माझी जी मैत्रीण आहे तिने मला सांगितलं की ती स्वामी चरित्राचे 21 पारायण कर म्हणून, असं तिने सांगितलं. सर्व काही व्यवस्थित होईल. मिस्टरांनी MPSCचा अभ्यास करून पेपर दिलेला होता आणि त्याचा रिझल्ट देखील लागलेला होता आणि मिस्टरांचं सिलेक्शन झालेलं होतं. पण ऑर्डर काही येत नव्हती, त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन येत होतं. चौकशी केली, कळालं काही कारणास्तव ते सर्व काही ऑर्डर हे थांबवले गेले आहे. जवळपास 7 ते 8 महिने याला लागतील असं त्यांच्याकडून जेव्हा कळालं, त्यावेळेस खूप टेन्शन आलं की आता काय करायचं. त्या दरम्यान मग मी महाराजांची सेवा सुरू केलेली होती. घरी महाराजांचा फोटो, माळ वगैरे सर्व काही घेऊन आली होती. रोज बोलायची, स्वामी जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या, स्वामी लवकर द्या, कारण आम्हाला घरी सांगायचं नाही, लवकर ऑर्डर हातामध्ये या. रोज मी पोस्टमनला विचारायची, आमचं काही पत्र आलं का, काही आलं का. तर त्यांना देखील असं वाटायचं की या बाई रोज का बरं विचारता. त्यांनी एक दिवस मला विचारलं, तुम्ही रोज का विचारता. तर मी म्हटलं की आमचं एक पत्र येणार आहे, ते आमचे लेटर येणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला विचारत आहे. आणि मग 21 पारायण झाले. 21 पारायणाच्या दिवशी काय झालं स्वामी भक्तांनो, की मी पारायण वाचलं, शेवटचा अध्याय सुरू होता. त्याच वेळेस मला अचानक खूप गाढ झोप लागली. जी झोप लागली तर मला जागच आली नाही. त्यामध्ये स्वामींचा मला दृष्टांत झाला, स्वामींचं दर्शन झालं. त्या दिवशी मी खूप आनंदात होते की स्वामींचे मला दर्शन झाले. पण 21 पारायण होऊन देखील काहीच अनुभव नाही. परिस्थिती आहे तशीच होती. मिस्टर डिप्रेशनमध्ये चाललेले होते. मलाही खूप टेन्शन येत होतं. एक दिवस मी असं स्वामींपुढे जाऊन खूप रडली. रात्रीची वेळ होती, बुधवार होता. खूप रडली, महाराज काहीतरी करा, काहीतरी चमत्कार करा आणि हे करा, तुम्ही ते ऑर्डर येऊ द्या, असं स्वामींना खूप बोलली. तुम्हीच आहात, कुणाचाच आधार नाही. त्यानंतर मी झोपण्यासाठी गेले. पहाटे 3 वाजता मला पुन्हा एकदा स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये महाराज माझ्या स्वप्नात आले. मी स्वामींपुढे बसलेली होती. जी काही वटवृक्षाची येथील मूर्ती आहे, ती मूर्ती माझ्या स्वप्नात आली आणि ती मूर्ती माझ्याशी बोलत होती. महाराज मला म्हटले, आता फक्त 15 दिवस थांब, 15 दिवसानंतर सर्व काही व्यवस्थित होईल, असं महाराज मला सांगितलं. सकाळी उठले, खूप आनंदात होते. मला कधी स्वप्न लक्षात राहत नाही, पण ते स्वप्न माझ्या लक्षात होतं, त्यामुळे मला खूप आनंद होता. मिस्टरांनी विचारलं, आज तू खूप आनंदी आहे, काय झालं. तर मी त्यांना सांगितलं की मला स्वामींनी असं स्वप्न दिलं आहे, आपलं 15 दिवसामध्ये काम होणार आहे.
त्यावेळेस मिस्टर खूप माझ्यावरती हसायला लागले, की काहीही अंधश्रद्धा बाळगते, काहीही सांगते, आता देव तुला भेटायला लागला, असे ते म्हणून माझ्यावरती हसायला लागले. तर मी म्हटले, "हसू नका, हे स्वामी आहेत आणि स्वामी जे काही सांगतात ते खरंच होत असतं. स्वामींच्या मुखातून जे निघतं ते खरंच ठरत असतं." असं मी त्यांना बोलून गेली. त्यानंतर 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर खरंच गुरुवार होता आणि गुरुवारीच आम्हाला माझ्या मिस्टरांना ऑर्डर आली. ऑर्डर आल्यानंतर आनंदाला पारावार राहिला नाही आणि त्यावेळेस मिस्टर माझ्या पाया पडायला लागले. "खरंच तू जे धन्य आहे आणि तुझे स्वामी देखील." मी म्हटलं, "अहो तुम्ही असं काय करता? महाराजांची माफी मागा, महाराजांच्या पाया पडा." मग त्यांनी महाराजांची माफी मागितली, महाराजांच्या पाया पडले आणि ते देखील स्वामींना मानू लागले. मिस्टरांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोकरी चालू झाली आणि मिस्टर तिथे जायला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला आणि जे काही आम्ही 1 वर्षामध्ये सोसलं होतं, ते कुणाच्याच वाटेला येऊ नये. कारण खूप मोठ्या-मोठ्या संकटांना आम्हाला सामोरं जावं लागलं. पण माझे मिस्टर आणि आम्ही दोघांनी मिळून या संकटाचा सामना केला आणि अर्थातच महाराज देखील आमच्या सोबत होते. महाराजांची सेवा आता आणखी वाढलेली होती. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, की मला अचानक घशाचा त्रास सुरू झाला. घशाचा त्रास सुरू झाला, की तो नॉर्मल होता. असं वाटलं की नॉर्मल आहे. ज्यावेळेस आपल्याला सर्दी वगैरे होते, ज्यावेळेस घसा दुखतो, त्याच प्रकारे माझा घसा दुखत होता. मग मी थोडंसं नॉर्मलच घेतलं. पण 1 महिना झाला तरी घसा काही राहत नव्हता. खूप घसा आणखी वाढत चालला. मग त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो. सर्व काही चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांनी सांगितलं, की खूप सारं इन्फेक्शन झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल, असं डॉक्टर म्हटले. पण मी म्हटलं आता ॲडमिट व्हायचं तर मग माझ्या मुलीकडे कोण बघणार? मिस्टरांनाही जॉबला जायचं. मग मग मी म्हटलं आम्ही 2-3 दिवसामध्ये येऊ. पण मला फार काही असं वाटत नव्हतं, की ॲडमिट व्हावंच लागेल असं मला जाणवत नव्हतं. मग मी घरी आली. आईला कॉल केला, की असे आहे, तू ये म्हणून इकडे. मग आई पुण्याला आली. मग आम्ही 8 दिवसानंतर गेलो. तर 8 दिवस माझे असेच गेले. तर मी स्वामींचं तारक मंत्राचं तीर्थ घेत होती. स्वामींचं नामस्मरण करत होती. स्वामींना सर्व काही सांगत होती. कारण स्वामीच माझा आधार होते. स्वामीचरित्राचे 108 पारणाचा त्यावेळेस माझा संकल्प होता आणि संकल्पित 108 स्वामीचरित्र पारायण चालू होते. पारायण देखील पूर्ण झाले नाही. हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर मी जवळपास ॲडमिट केल्यानंतर मी कोमामध्ये गेली होती. मला शुद्धच नव्हती. मी पूर्णपणे बेशुद्ध झालेली होती. डॉक्टरांनी सांगितलं, की आता परिस्थिती ही खूप क्रिटिकल झाली आहे. तुम्ही खूप उशीर केला आहे. आता नॉर्मल होतं त्याचं खूप मोठं हे वाढलं आहे. इन्फेक्शन पूर्ण थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे. असं म्हटलं त्यावेळेस खूप भीती वाटली. माझ्या आई-वडिलांना देखील खूप भीती वाटली. मिस्टरांनाही भीती वाटली. डॉक्टर म्हटले, की 72 तासामध्ये पेशंटला जर शुद्ध आली, व्यवस्थित झालं तर ठीक आहे. नाहीतर पेशंट जाण्याची चान्सेस खूप आहे. असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, माझी आई खूप घाबरली आणि माझे वडीलही खूप घाबरले, मिस्टरही खूप घाबरले. मला तर काहीच माहीत नव्हतं. मी पूर्णपणे बेशुद्ध होती. त्यानंतर मग काय झालं स्वामी भक्तांनो, की आता 72 तासामध्ये जे होईल ते पहिले 48 तास तर असेच निघून गेले. माझी आई देखील महाराजांची भक्ती करते, महाराजांची सेवा करते. स्वामींकडे साकडं घालणं चालूच होतं. मग काय झालं, की माझी आई ही मला जे काही सामान पाहिजे होतं ते सामान आणण्यासाठी माझे वडील म्हटले, की "तू घरी जा." मिस्टरही हॉस्पिटलमध्ये होते. ते म्हटले, "तुम्ही घरी जा आणि मग नंतर थोड्या वेळाने सर्व काही जे सामान आहे ते घेऊन या. म्हणजे आम्ही मागं जातो आणि तुम्ही इथेच थांबा." असं त्यांनी सांगितलं. तर मी म्हटलं माझी आई गेली ते घेण्यासाठी सामान आणि माझे जे काही त्यांचे फ्रेंड होते ते माझ्या आईला घेऊन घरी सोडलं. त्यानंतर आईची लगबग सर्व काही पटपट आवरलं आणि तिथे महाराजांसमोर देखील ती जाऊन खूप रडली, की "तुम्हीच आता माझ्या लेकराला वाचवा. हे लेकरू माझं नसून हे लेकरू तुमचं आहे. तिने तुमची जर खरंच मनापासून कधी सेवा केलेली असेल तर तिला याच्यातून लवकरात लवकर बाहेर काढा." असं तिने महाराजांना सांगितलं. त्यानंतर ती येण्यासाठी निघाली. पण एक पण ऑटो तिला मिळत नव्हता. ऑटो नव्हता. त्या दिवशी नेमकं ऑटोचा संप होता. हे कुणाला माहीतच नव्हतं, की ऑटोचा संप आहे. त्यामुळे ऑटो भेटत नव्हती. कुणीच नव्हतं. त्याच दरम्यान एक व्यक्ती अशी आली, की गाडीवरून आणि ती माझ्या आईपुढे येऊन थांबली.
गाडी आईपुढे थांबली. आता आईला दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी सांगितलं, की आईने विचारलं, की "आज ऑटो का बरं येत नाही आहे?" तर त्यांनी सांगितलं, की "ऑटोचा संप आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे? मी तुम्हाला सोडतो." अशी ती व्यक्ती म्हटली. आईला कुठलाच पर्याय नसल्यामुळे आई म्हटली, की "माझी मुलगी हॉस्पिटलला आहे, तर मला हॉस्पिटलला जायचं आहे." तर मग आई त्यांच्या गाडीवरती बसली आणि येण्यासाठी निघाली. त्या रस्त्यामध्ये येता-येता त्यांचा संवाद सुरू होता. ते म्हटले, "तुम्ही कशाला काळजी करता? जे आहे ब्रह्मांडाचे चालक ते तुमच्या मुलीचं रक्षण करतील ना. त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही त्यांचे भक्त आहात, तर मग कशाला मनामध्ये किंतु परंतु आणता, शंका आणता. मनात कुठली ना शंका ठेवता त्यांची भक्ती तुम्ही चालू ठेवा. त्यांचं नामस्मरण करा ताई. सर्व काही व्यवस्थित होईल. तुमची ताई लवकरात लवकर घरी येईल." असं ते बोलले आणि त्यांचा संवाद वगैरे झाला आणि माझी आई हॉस्पिटलला आली. आई हॉस्पिटलला आली. आता माझे जे काही 24 तास उरलेले होते, डॉक्टरांनी 24 तासाचीच आता गॅरंटी दिलेली होती. या 24 तासामध्ये शुद्ध आली तर ठीक आहे, नाही आली तर आम्ही काहीच सांगू शकणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर मग रात्रीची वेळ होती. डॉक्टरांनी सांगितलं, की रात्री सर्वांनी सावध राहा, जागेच राहा, झोपू नका, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्यावेळेस माझी आई माझ्या जवळच बसलेली होती आणि तिला बसल्या बसल्या डोकली लागून गेली. रात्री 2ची वेळ होती स्वामी भक्तांनो. 2 वाजता अचानक खिडकीमधून असा काही प्रकाश आल्यासारखं झालं. जसं सूर्याचे किरण येतात तसा किरण त्या फटीमधून किरण आल्यासारखं झालं आणि ते किरण पूर्ण माझ्या अंगावरती मला स्पर्श करून गेले. आणि त्यानंतर जेव्हा ते किरण स्पर्श करून गेले त्यावेळेस मला अशी माझ्या शरीरामध्ये एक ऊर्जा आल्यासारखं मला झालं आणि मी डोळे उघडले. डोळे उघडले तर त्या खिडकीतून मला फक्त प्रकाश दिसत होता. बाकी काहीच दिसत नव्हतं, कोणीच नव्हतं. मी डोळे उघडल्याबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हटले, "स्वामी तुम्ही आलात का?" अशी हाक मारली. त्यानंतर माझी आई जागी झाली माझा आवाज ऐकून आणि तिला खूप आनंद झाला, की हे कसं म्हणजे झालं, की तू कशी शुद्धीवर आली? मला काहीच माहीत नाही. डॉक्टरांना तिने ताबडतोब बोलवून घेतलं. डॉक्टर आले, नर्स आल्या, सर्व काही बघितलं, चेकअप वगैरे केलं. माझं पूर्ण शरीर हे थंड पडलेलं होतं. डॉक्टरांनी ताबडतोब माझे पाय, हात वगैरे चोळण्यासाठी सांगितले. सर्वांनी माझे हात-पाय चोळले आणि त्यानंतर मला गरम केलं आणि मग मला मला सर्व काही आठवू लागलं, शुद्ध आली. मग मी व्यवस्थित झाले दुपारी. मग आईने मला विचारलं, की "काय गं, कशी आहेस, बरी का?" तर मी सांगितलं, की "अगं, प्रत्यक्षात माऊली आली होती. माऊलीनीच वाचवलं मला. स्वामी आले होते रात्री." जेव्हा मी आईला सांगितलं, तिच्या डोळ्यातून खूप अश्रू वाहत होते. कारण आई म्हटली, "अगं, मी ज्यावेळेस घरी गेली होती, महाराजांपुढे रडत होती आणि त्यावेळेस तू जो काही गंध स्वामींना लावलेला होता, तो गंध स्वामींचा गळाला. मी जेव्हा बोलत होती तेव्हाच तो गंध गळाला आणि त्यामध्ये स्वामींची प्रतिकृती दिसत होती. स्वामींनी संकेत त्यावेळेसच दिला होता, पण मला ते लक्षात आलं नाही." आणि नंतर आईला आठवू लागलं, की ज्यावेळेस आई गाडीवरती येत होती, ती व्यक्ती जे काही बोलत होती, त्याचे शब्द काही वेगळेच होते. एक वेगळाच आत्मविश्वास होता. आत्मविश्वासाने ती सांगत होते, की "तुम्ही ज्याची सेवा करता त्याच्यावरती विश्वास ठेवा. काहीच होणार नाही. तुमची ताई लवकर घरी येईल." ज्यावेळेस आईने मला हे सांगितलं, त्यावेळेस आईला म्हटलं, "अगं आई, असं कोणी कोणाला गाडीवरती घेतं का? गाडी थांबवतं का? तू त्यांना काहीच म्हटली नाही. त्यांनी तुझ्यापुढे येऊन गाडी थांबवली आणि तुला हे सांगितलं." "अगं, ते स्वामीच होते. स्वामींनीच सर्व काही सांगितलं." त्यावेळेस आई देखील खूप रडायला लागली. मग 4-5 दिवसामध्ये मी घरी आले. सर्व काही व्यवस्थित माझं झालं. नवीन जे काही जीवन मला स्वामींनी दिलं होतं, ते स्वामींच्या कार्यासाठी स्वामींनी मला दिलं होतं. कारण स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मला फार करू वाटत होता. मी स्वामींना नंतर एक जसा श्वास घेत होते, त्या श्वासागणित महाराजांचा मंत्र जप करत होते. आज मी जे काही आहे ते स्वामींच्या कृपेमुळे आहे. आणि असाच माझ्या भावाचा देखील खूप सुंदर अनुभव आहे स्वामी भक्तांनो. माझा भाऊ ज्यावेळेस शाळेत होता, त्यावेळेस त्याला चित्रकलेची फार आवड होती आणि तो चित्र काढायचा, खूप छान चित्र काढायचा. मग आम्ही जेव्हा त्याची 12वी झाली, त्याला आर्टचे क्लास वगैरे लावले, सर्व काही त्याचं केलं. पण त्याच्या मनामध्ये खूप प्रश्न होते, की माझं करिअर याच्यामध्ये घडेल का? मी सर्व काही व्यवस्थित होईल का? की मी दुसरं काही करू? असे खूप सारे प्रश्न होते. त्यावेळेस माझ्या आईने त्याला सांगितलं, की "तू स्वामीचरित्राचे पारायण कर, सर्व काही व्यवस्थित होईल." आणि जिथे क्लास लावलेले होते, जे सर होते, त्यांनी सांगितलं, की न्यूजपेपरमधले जे काही चित्र वगैरे असतात, ते चित्र कट करून आणायचे आहे. मग त्याच्यापासून त्यांना काहीतरी बनवायचं होतं. त्यानंतर
त्यानंतर मग माझे भाऊ स्वामीचरित्र पारायण करायला बसला आणि तो म्हणतो की जेव्हा मी स्वामीचरित्राचं पहिलं पारायण केलं त्यावेळेस मला खूप म्हणजे मी स्वामींशी एकरूप झालो, जोडलं गेलो. तेव्हापासून स्वामींचा मला छंद लागला आणि तो स्वामींची सेवा करू लागला. त्या पारायणामध्ये त्याला खूप हे झालं, पहिला वेळ लागला, खूप वेळ लागला त्याला 1-1.5 तास लागला, कारण सवय नसल्यामुळे ते पारायण वाचायला खूप वेळ लागला. ज्यावेळेस त्यांनी बाळाप्पाचं पात्र वाचलं, त्यावेळेस त्याला वाटलं, की मी जणू काय बाळाप्पाच आहे आणि महाराजांचा बाळाप्पा मला बनायचा आहे, अशी वृत्ती त्याच्यामध्ये त्यावेळेस तयार झाली. पण त्याला आठवलं, की त्याला न्यूजपेपर घ्यायचे आहे. घरी तर न्यूजपेपर येत नव्हते. आमची जे काही घर होतं, ते खूप छोटं होतं आणि ते न्यूजपेपर असल्यामुळे आता काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता. त्यावेळेस त्याने काय केलं, की मग आता वाटलं तो म्हणे आपण रद्दीच्या दुकानात जाऊन तिथून सर्व काही घेऊया, असं त्याला वाटलं. त्याच वेळेस शेवटची ओळ झाली आणि बाहेरून आवाज आला, की "माझ्यासोबत येतोस का?" जो कधी मित्र त्याच्यासोबत म्हणजे माझ्या भावासोबत कधी येत नाही, जात नाही, बोलत नाही, तो मित्र त्याच्या त्या दिवशी आला होता, की मग माझा भाऊ उठून बाहेर गेला. "कुठे जायचं?" तर म्हणे, "मी रद्दीच्या दुकानात चाललो आहे. मला माझी रद्दी विकायची आहे." असं त्याने सांगितलं. मग भावाने सांगितलं, की "तुझ्या रद्दीमध्ये माझं कामाचं काही मिळतं का नाही, ते मला बघू दे" म्हणून. मग त्याने ती गोणी खाली केली. गोणी खाली केल्यानंतर जे काही त्याच्यातून दिसलं, ते सर्व काही माझ्या भावासाठी जे जे पाहिजे होतं, त्या सर्व वस्तू तेथे मिळाल्या. आणि मग भावाने सांगितलं, की "हा स्वामींचा संकेत आहे." कारण स्वामींपुढे बसताना बोललो होतो, की "यात माझं करिअर असेल तर मला काहीतरी संकेत द्या." आणि स्वामींनी खरंच तो संकेत दिला. ते सर्व काही वस्तू त्याला मिळाल्या. तर त्याला खूप आनंद झाला आणि स्वामींवरचा विश्वास आणखी दृढ त्याचा झाला. स्वामींची सेवा करू लागले. पण घरामध्ये त्याला चित्र हे करण्यासाठी फार जागा नसल्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम्स येत होते. महाराजांनी दुसरा पर्याय असा निवडला, की जो काही त्याचा मित्र होता, तो म्हटला, की "दिवसभर मी बाहेरच असतो, लायब्ररीमध्ये जी काही रूम आहे ती रिकामीच असते. तू दुपारी येऊन रूममध्ये तुझे जे काही आहे ती प्रॅक्टिस तू करत जा," असा म्हटला. त्यावेळेस खूप आनंद झाला. मग तिथे सर्व सामान साहित्य घेऊन तो तिथे जाऊन त्याची जे काही प्रॅक्टिस होती तो प्रॅक्टिस करू लागला. त्याने सर्वप्रथम महाराजांचं चित्र बनवण्याचं ठरवलं आणि स्वामींना विनंती केली, की "तुम्ही माझ्याकडून करून घ्या." ज्यावेळेस त्याने हे चित्र बनवलं, त्या चित्रामध्ये अक्षरशः असं वाटत होतं, की प्रत्यक्षात महाराज आपल्यासोबत बोलता की काय, असं चित्र होतं. आणि त्या चित्र काढताना त्याला महाराजांनी खूप छान-छान प्रचिती देखील दिल्या. कधी गजानन महाराज, कधी शंकर महाराज, तर कधी महाराज, असे वेगवेगळे रूप त्याला त्याच्यामध्ये दिसत होते. त्यावेळेस स्वामींनी त्याला पुन्हा एकदा सांगितलं, की "तू संतांचे चित्र काढ, तुझं सर्व काही व्यवस्थित होईल." त्या संकेतातून त्याला हे कळालं आणि त्यानंतर त्याने मग असे चित्र काढायला सुरुवात केली. कधी गजानन महाराज, कधी स्वामी समर्थांचे, तर कधी शंकर महाराजांचे, कधी साईबाबाचे, असे चित्र काढायला सुरुवात केली आणि त्याचं एक-एक पाऊल पुढे टाकत गेला. तशी-तशी त्याची प्रगती होत गेली. त्याला खूप यश मिळालं. आज तो खूप सक्सेसफुल त्याच्या करिअरमध्ये आहे. तो फक्त स्वामींच्या भक्तीमुळे, स्वामींच्या सेवेमुळे, स्वामीवर असलेल्या विश्वासामुळे, स्वामींनी त्याचा विश्वास हा जागवला. हा फक्त स्वामींची त्याच्यावरती असलेली कृपा आहे. स्वामी भक्तांनो, आम्ही जेव्हापासनं स्वामींच्या सेवेमध्ये आलो, माझी आई आणि मी, तर आम्ही खूप आनंदात आहोत स्वामींच्या कृपेमुळे. आज मला मुलगा देखील झालेला आहे. स्वामींचा प्रसाद आहे तो. त्याचं नाव देखील मी स्वामी ठेवलेलं आहे. आज सर्व काही घरामध्ये व्यवस्थित आहे. स्वामींची सेवा देखील चालू आहे. सर्व आनंदात आहे. स्वामींनीच ही बुद्धी दिली, की तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करावा म्हणून. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.